आता ब्रेक नंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे नागपूरमधनं। नागपूरच्या बुटीबुरी इथं कंपनीत टँक टॉवर कोसळला। अवधा कंपनीत टँक टॉवर कोसळल्याची घटना घडलेली आहे आणि काही मजूर या टॉवर खाली दाबले गेले असण्याची भीती जी ती व्यक्त करण्यात येते। त्याची दृश्य आपण बघतोय। हा टँक टॉवर आहे जो कोसळलेला आहे। नागपूरमधली बुटीबुरी इथली ही अवधा कंपनी आहे ज्या परिसरातला हा टँक टॉवर कोसळल्याचं आपण बघतोय। आणि या टॉवरच्या खाली या टॉवरच्या मलब्याखाली काही मजूर अडकले असण्याची किंवा दबले गेले असण्याची भीती जी आहे ती व्यक्त करण्यात येते। ते किती मजूर आहेत, काय नेमकी तिथं परिस्थिती आहे, हा सगळा टॉवर हटवण्याकरता किंवा टॉवरचा मलबा हटवण्याकरता अग्निशमन दल किंवा बचाव पथकं तिथं पोहोचली आहेत का हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण तत्पूर्वी हा एक फोटो म्हणजे हा टॉवर कोसळल्यानंतरचा फोटो न्यूज 18 लोकमतकडे आलेला आहे, ज्यात आपण पाहू शकतो की नागपूरमधल्या बुटीबुरी MIDCतल्या अवादा कंपनीतल्या परिसरातला टँक टॉवर हा कोसळलेला आहे। हाच तो टँक टॉवर आहे जो कोसळला आणि त्यानंतर त्याच्या खाली काही मजूर दबले गेले असण्याची भीती व्यक्त करण्यात येते। हे मजूर किती असावेत, त्यांची नेमकी काय परिस्थिती आहे हे खरं तर आता बचाव पथकं तिथं पोहोचतील त्यानंतरच कळू शकेल। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय तिबांडे आपल्या बरोबर आहेत। उदय, काय नेमकी परिस्थिती घटनास्थळी? उदय, तुझ्यापर्यंत जर माझा आवाज पोहोचत असेल तर बुटीबुरी MIDCतल्या अवादा कंपनीतला हा टँक टॉवर कोसळलेला आहे। घटनास्थळी बचाव पथकं पोहोचली आहेत का? विशाल, अगदी खरं आहे। नागपूरच्या MIDC मधल्या अवाडा कंपनीमध्ये जे आहे ते निर्माणाधीन एक टाकी कोसळल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे आणि ज्यावेळी टाकी कोसळली त्यावेळी तिथं काम करणारे काही मजदूर या टाकीमुळे जे आहे ते जखमी झाल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे। घटनास्थळी जे आहे ते पोलीस असेल आणि फायर ब्रिगेड असेल आणि इतरही ज्या आवश्यक यंत्रणा आहेत त्या पोहोचलेल्या आहेत आणि बचाव ऑपरेशन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। अवाडा ही देशातली सोलर पॅनल तयार करणारी एक नामांकित मोठी कंपनी आणि त्या ठिकाणी ही सगळी दुर्घटना घडल्यामुळे जे आहे यंत्रणा देखील चौकस झालेली आहे। बचाव कार्य जे आहे ते तिथे सुरू झालेलं आहे। नेमके यामध्ये किती लोक जखमी झालेले आहेत आणि कशामुळे हा सगळा अपघात झाला या सगळ्या प्रकरणाची आता चौकशीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। विशाल, धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल।